नमस्कार मित्रांनो, विनोदोघातीलही तोटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। आता त्या ट्विस्टमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता होळी विशेष या भागामध्ये एक असा जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण आता ह्या होळीचा मान आता ह्या मलिका ऐवजी मात्र जेव्हा आता समर आणि सोनंदी या दोघांना आजी देते आणि हा मान दिल्यानंतर आता आज ह्या सोनंदीच्या पायाला थोडंसं लागलेलं आहे, म्हणून मात्र तिला व्यवस्थित आता होळीचे गरके घेताना काही चालता येत नाही। तर आता समर मात्र सोनंदीला उचलून घेतो आणि अंशुमनने जे काही नारळाच्या अगदी स्फोटक याने केलेला जो काही स्फोट आहे तर त्यात अंशुमनचा चेहरा कसा आता जळतो आणि कसा त्याचा चेहरा काळा होतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण मलिकाने अंशुमनला सगळ्यांच्या समोर रागवून आता जे नारळ आणण्यासाठी सांगितलेलं आहे तर त्याचाच फायदा आता मात्र हा सोनंदीला होणार आहे। म्हणजे आता सोनंदी आणि समर साठी जो खणलेला खड्डा आहे त्यामध्ये मात्र आता हा अंशुमन आणि मलिका यांचे चेहरे कसे काळे होतात आणि शेवटी त्यांना त्यांचा धडा पापाचा कसा मिळाला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता विनोदोघातील तोटेना ह्या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील आणि जेणेकरून आता हे नवनवीन असे व्हिडिओज। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, या होळी विशेष भागामध्ये आता घरातील छान असे तयार झालेले आहेत। चक्क समरने सोनंदीसोबत बाजारात जाऊन हातामध्ये पिशव्या वगैरे घेऊन आता शॉपिंग केलेली आहे, होळीच्या सगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि यातच सोनंदीला आनंद असं वाटत असतो की ती इतकी छान आता होळीच्या या कार्यक्रमाला तयार होते, छान डेकोरेशन झालेलं असतं, सोनंदी इतकी सुंदर दिसत असते आणि समर आता सोनंदीला म्हणतो की खरंच तुम्ही खूप छान दिसतात बरं का, आणि तो सारखा आता सोनंदीकडे पाहतच असतो। त्याचे हळूहळू आता प्रेमाचे वारे हे सोनंदीकडे व्हायला सुरुवात होतात आणि त्यात म्हणजे आता आजी ही सोनंदी आणि समर या दोघांना म्हणतं की आज ही होळी पेटवण्याचा मान तुमचा असेल, कारण तुम्ही या घरातील नवीन जोडी आहात आणि ते पण मोठी। आता प्रत्येक आता ह्या राजवाड्यांच्या परंपरेनुसार ही चालत आलेली एक परंपरा आहे आणि आता हा मान शेवटी समर आणि सोनंदी तुमचाच आहे। आता अंशुमनचा खूपच जळफळाट होतो, त्याला इतका राग येतो, त्याला असं वाटतं की या घरात फक्त आपल्याला नोकरासारखं वागवलं जातं, म्हणून तो आजीवर खूप अगदी नाराज असतो आणि त्याला ह्या आजीचा इतका राग आलेला आहे की तो आजीचं कोणतंही काम ऐकायलाच तयार नसतो। तेव्हा आता होळीची सगळी पूजा झालेली असते, सोनंदीने मस्त रांगोळी वगैरे काढून आता होळी इतकी राजवाड्यांची छान अशी सजवलेली आहे। आता ते डेकोरेशन वगैरे बघून आता सगळेजण सोनंदीवर इतके खुश होतात, इतकी छान रांगोळी वगैरे सगळं काही झालेलं आहे। आता मात्र सगळे इतके छान नटलेले आहेत, अर्पिता आणि मलिका या दोघींचा मात्र तर खूपच जळफळाट होतो आता सोनंदीकडे बघून, कारण सोनंदी आता अगदी तयार होऊन खाली आलेली आहे, परंतु समर अजूनपर्यंत बाहेर आलेला नसतो। त्याने छान आता सोनंदीने त्याच्यासाठी कुर्ता काढून ठेवलेला असतो, कारण तो कुर्ता लाल कलरचा असतो। आता त्या म्हणजे सोनंदी आता विचार करते की नक्की मी राजवाड्यांसाठी आज कुर्ता काढून ठेवला, नक्की ते घालतील ना, म्हणून ती आता बाहेर अगदी तयार होऊन येते आणि अगदी आता ती सगळी तयारी करते। तर समर आता चक्क तोच कुर्ता घालून येणार असतो, कारण सोनंदीच्या आवडीनिवडी त्याला अगदी माहिती असतात, म्हणून तो आता अगदी तिने काढून ठेवलेला कुर्ता अगदी खुश होत घालतो आणि खूप छान आपल्या आरशामध्ये रूप पाहत असतो। आणि आता मस्त कलरसुद्धा तिथे ठेवलेले आहेत, बाहेर सर्व तयारी केलेली असते। अंशुमन रागातच येतो, कारण त्याला होळी पेटवण्याचा मान नसतो, कारण त्याला नोकराचा मान आहे, म्हणून आता तो बाहेर रागरागानेच येतो। तेवढ्यात आता होळीत टाकण्यासाठी नारळ आणायचा विसरलेला असतो। सोनंदी आता तेथेच डेकोरेशन वगैरे करून होळी सजवत असते। आता आजीचं लक्ष अंशुमनकडे जातं, अंशुमन लगेच आता तिथून जात असताना आजी म्हणते की अरे अंशू नारळ घेऊन ये जा बरं। आता अंशू नारळ आणायचं सोडून आजीला अगदी रागाने म्हणतो की मी नारळ का आणू, दिवसभर मी काम करत असतो ते पुष्कळ नाही का, सारखं मला नोकरासारखं काम सांगत असतं, हे बघ आजी तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस। अगदी रागाने तो जेव्हा हा बोलतो तर आजीला फार राग येतो आणि आजीपेक्षा आता सोनंदीच त्याला आता खणकर उत्तर देते, अंशुमन ही कोणती पद्धत झाली तुझी बोलण्याची, आजीशी नीट बोलता येत नाही की, कोणती पद्धत आहे तुझी आजीशी बोलण्याची, अरे तुला नीट बोलता येत नाही का, घरातील मोठ्यांशी सतत चिडचिड करत असतो। अर्पिता लगेच आता मलिकाला हात धरते आणि म्हणते की बघ बघ कशी बडबड करते। आता लगेच अंशुमन रागाने सोनंदीला म्हणतो की ए तू मला लेक्चर देऊ नकोस,
आता मात्र मलिका उठते, कारण मुद्दाम आता स्वानंदी आणि आजीसमोर नाटक करत ती अंशूला म्हणते की अंशू, ही पद्धत आहे का बोलण्याची तुझी? हे बघ, तू आजीला सॉरी म्हण. तेव्हा आता लगेच तिथे समर येतो. आता समर हे सर्व काही बघतो आणि समर म्हणतो की काय झालं, सगळेजण असे शांत का आहेत? तेव्हा आता कोणी काही बोलत नाही, परंतु स्वानंदी म्हणते की आता अंशूला फक्त मी नारळ आणण्यासाठी सांगितला होता आजींनी. तर आता आजींशी बोलण्याची त्यांची पद्धत जरा वेगळीच होती. मोठ्यांशी कसं बोलायचं, काय करायचं याची अंशुमनला जराही अक्कल नाही. तेव्हा समर म्हणतो की अंशू, तुला किती वेळेस समजावलं. आता मात्र त्याला आणखीनच स्वानंदीचा फार राग येतो. आता मलिका म्हणते की अरे थांब समर आणि स्वानंदी, तुम्ही शांत राहा, मी अंशुमनला समजावते आणि मी त्याला घेऊनच जाते आणि नारळ घेऊनच येते. आता मात्र मलिका ही मुद्दाम अंशुमनला आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा आता समरला हे सर्व सांगितल्यानंतर समरला फारच राग येतो. समर आता अगदी रागाने त्याच्या कानामागे देणार, तोच मलिका मध्ये येते. मलिका म्हणते की हे बघ आता समर, आजच्या दिवशी भांडण वगैरे काही नको, आणि हे बघ आज सणाचा सुदीचा दिवस आहे, मी अंशुमनला समजावते, मी अंशुमनला आता आतमध्ये घेऊन जाते, त्याला समजावते. स्वानंदी म्हणते की नाही, अंशुमनला इतकं काही अगदी शिक्षा दिलेली आहे तरीसुद्धा हा अंशुमन काही ऐकायला तयार नाही. त्याला काही झालं तरी आता धडा शिकवावाच लागेल, कारण अंशुमनचे अगदी जे काही उद्धट वागण्याचे प्रताप आहे दिवसेंदिवस मात्र वाढतच चाललेले आहे. त्यामुळे आता आपल्यालाच असं काहीतरी करावे लागेल की जेणेकरून आता चुकीची ही शिक्षा कळालीच पाहिजे, कारण आत्तापर्यंत तो आजीशी सुद्धा इतका उद्धट बोलतो. आता समरला राग येतो. समर म्हणतो की अंशू, तुला यापुढे मी सांगून ठेवतो, जर तुला उद्धट वागायचं असेल तर मात्र तू कुणाशी घरात बोलायचं नाही आणि घरात वाटेल ते काम दिलेलं आहे ना ते काम करायचं, नाहीतर मी तुला आणखीन शिक्षा वाढेल. अंशुमनला खूपच राग येतो. अंशुमन म्हणतो की आता ही स्वानंदी आणि हा समर माझ्या डोक्यातच जातोय. आज मात्र यांना मी असा काहीतरी धडा शिकवतो की जेणेकरून आता माझा सगळं काही हक्क मला परत देईल. या घरात फक्त आणि फक्त मला नोकरासारखं वागवलं जातं की काय? आज मी यांना नाही सोडणार. या होळीमध्ये मी आता यांचे चेहरे नाही काळे केले आणि यांना नाही आता स्फोट घडून आणला तर मी सुद्धा नावाचा अंशुमन नाही. आता मात्र ही मलिका ही अंशुमनला आतमध्ये घेऊन जाते आणि अंशुमनला म्हणते की हे बघ, तुला काही कळत नाही, हे आज मात्र तुला आजीने नारळ आणण्यासाठी सांगितलेलं आहे ना, आणि त्यात काही जी वस्तू आहेत तर त्यासुद्धा आणण्यासाठी सांगितलेल्या आहेत. तुला कळायला हवं होतं की येथे काहीतरी डोकं तू वापरायला हवं होतं, कारण जो नारळ तुला आणण्यासाठी सांगितलेला आहे तर त्या नारळामध्ये असं काहीतरी स्फोटकी जो पदार्थ आहे तर तो त्याला अगदी खालून बांधायचा आणि तो नारळ तुझ्या हाताने होळीमध्ये तू फेकायचा, जेणेकरून मात्र आता असं काहीतरी होईल की आता स्वानंदी आणि समर जेव्हा होळीची पूजा करायला जातील, कारण हा मान तर माझ्या नाकावर टिचून आता आजीने त्या दोघांना दिलेला आहे, त्यामुळे आता तो स्फोट असा होईल की जेणेकरून स्वानंदीचं तोंड वगैरे भाजेल आणि समरला काहीतरी होईलच. आता असं त्यांची हा प्लॅनचा भाग असतो. अंशुमन म्हणतो की अगं मग अजून कुठे वेळ वाया गेलेली आहे, आता आपण तो प्लॅन करायचा आणि तो सक्सेससुद्धा करायचा. त्यासाठी मात्र आता त्यांनी जे काही प्लॅन केलेला आहे तर त्या प्लॅननुसार अंशुमन आणि आता जो नारळ आहे तो नारळ घेऊन येतो, पण त्यात म्हणजे नारळ तो जेव्हा फेकतो तर आता नारळ फेकण्याच्या वेळेस त्याने त्या नारळाच्या खाली आता एक असा स्फोटकी पदार्थ ठेवलेला आहे की जेणेकरून त्याचा स्फोट होईल. परंतु आता जेव्हा त्याला हे माहिती नसतं की आपण करायला गेलो एक, पण ते आपल्यावरच उलटणार आहे. आता स्वानंदी आणि समर हे बाहेर सर्व तयारी करतात. आता आजी म्हणते की हे बघ समर, आज मात्र तुला स्वानंदीच्या सोबत पूजा करायची आहे. समर म्हणतो की काही हरकत नाही, आजचा हा सणाचा दिवस आहे त्यामुळे आणखीन काही घरामध्ये वाद नकोय. म्हणून तो आता चक्क स्वानंदीच्या हाताला म्हणजे स्वानंदी त्याच्या हाताला हात लावते. छान असे मस्त पूजा वगैरे करून आता होळीला गरके घ्यायचे असतात. आता अंशुमन अजून नारळ घेऊन का आला नसेल आणि तेवढ्यात अंशुमन नारळ घेऊन येतो तर आता म्हणजे स्वानंदीला आता व्यवस्थित गरके घालता येत नाही, म्हणून समर चक्क स्वानंदीला उचलून घेतो आणि उचलून घेऊन मात्र आता ते दोघेही होळीला फेरे मारत असतात. आणि त्या क्षणी आता या अंशुमनने नारळ त्या होळीमध्ये टाकलेला असतो आणि बोलता बोलता स्वानंदीच्या आणखीनच पायाला अगदी त्रास व्हायला सुरुवात होते. आता तेवढ्यातच आता त्यांचे गरकेसुद्धा पूर्ण होतात आणि नारळाने अजून काही पेट घेतलेला नाही. परंतु आता जेव्हा स्वानंदी आणि समर बाजूला होतात आणि अंशुमन आता तो नारळ म्हणजे अजून का पेटला नसेल म्हणून आता थोडासा अगदी बघायला जातो
आता त्याला असं वाटतं की नाही तर आपल्याकडून बाजूला पडला की काय नारळ अजून स्फोट झालेला नाही आणि त्या क्षणी मात्र आता तो नारळ फुटला जातो आणि स्फोट होतो. सगळेजण खूप घाबरतात आणि आता अंशुमनचा चेहऱ्याला काळं सगळं काही उडालेलं असतं आणि त्याच्या चेहऱ्याला चटकेसुद्धा बसलेले असतात. सगळेजण खूप घाबरतात. आता मलिका म्हणते की अरे बापरे, आणि ती कांगावा करायला सुरुवात करते. आता मलिका म्हणते की हे काय झालं, स्वानंदी तू मुद्दाम केलं की काय? स्वानंदी म्हणते की काकू काय बोलतात तुम्ही, नारळ तर अंशुमनने आणला होता आणि आता नारळ अंशुमनने आणलेला आहे आणि तुम्ही माझ्यावर का असले आरोप करतात? आता अंशुमन अगदी बोलून जातो, जे करायला गेलो तर झालं एक, कारण धडाश तर मला आता ह्या स्वानंदीला शिकवायचा होता, परंतु शेवटी माझ्यावरच हे सर्व उलटले. आता काकू लगेच अंशुमनला म्हणते की अंशू काय बडबड करतो, अरे बघ चेहरा कसा भाजलेला आहे, चल आतमध्ये घाईने. आता अंशुमनचा चेहरा भाजलेला आहे म्हणजे आता स्वानंदी आणि समर पाहतच असतात. स्वानंदी म्हणते की बघितलंस का राजवाडे, बघा अंशुमनची अजूनसुद्धा काही थेरं बंद झालेली नाहीत, कारण त्याने जो नारळ हा त्या होळीमध्ये टाकला होता तर तो आपल्याला भाजण्यासाठी, म्हणजे अंशुमनचे जे काही आता इरादे आहे ना ते अजूनपर्यंत काही थांबलेले नाहीत, कारण आपला चेहरा भाजण्यासाठी त्याने हे सर्व केलेले आहे. परंतु आता म्हणजे देवाचा एक उलटाच असा म्हणजे न्याय झालेला आहे, कारण आता तो आपल्यासाठी त्याने खड्डा खांदला होता आणि शेवटी तोच त्यात अडकला. तर मलिकाचा खूपच जळफाट होत आहे. मलिकाला असं वाटतं की आता काय करावं काय नाही, आणि शेवटी आता अंशुमनला त्याची शिक्षा मिळालेली असते, कारण त्याला आता ह्या केलेल्या गोष्टीचा खूप पश्चाताप होत असतो, कारण आपण करायला गेलो एक आणि झाले मात्र दुसरंच, म्हणून तो आता खूप चिडचिड करत असतो आणि मलिकावरच चिडलेला आहे. मलिकाला म्हणतो की मॉम, तूच मला हे सर्व करण्यासाठी सांगितले होते, मी तुझं ऐकायला नको होतं, शेवटी मलाच त्याचे परिणाम भोगावे लागले की नाही. आता अंशुमन अगदी इतका भाजलेला असतो, कारण त्याला तोंड इतकं त्याचं काळं झालेलं आहे की अगदी दाखवण्याची सुद्धा लाज वाटते. आणि आता समरसुद्धा आता म्हणतो की खरंच स्वानंदी मॅडम मला माफ करा, कारण या घरात आल्यापासून खरंच तुम्ही माझे डोळे उघडवले आणि तुम्ही जर माझ्यासोबत माझ्या अर्धांगिनी बनून जर या घरात आले नसतात तर काय झाले असते माहिती नाही, कारण अंशुमनवर मी इतका विश्वास ठेवत होतो, पण अंशुमन इतका नालायक निघेन मला माहिती नव्हतं. आजी म्हणते की अरे तुला तर अजून काहीच माहिती नसेल, कारण आता खूप काही गोष्टी तर तुला अजून माहिती व्हायच्या आहेत, कारण अजूनपर्यंत तू काही बघितलेलं नाही, शेवटी तुझ्यासमोर जेव्हा सत्य येईल ना तेव्हा तुझे डोळे उघडतील. असे बोलून मात्र आता आजीने सुद्धा समोरचे डोळे उघडवलेले असतात. त्यानंतर मात्र आता सगळी काही पूजा वगैरे पार पडते, सगळं काही छान होतं, सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा आता मित्रांनो शेवटी अंशुमनला त्याच्या पापाची शिक्षा मिळालेली असते आणि उलट समरने चक्क स्वानंदीला उचलून आता ही पूजा फेरी घेऊन केलेली आहे, म्हणजे स्वानंदी आणि समर या दोघातील प्रेमाची हिवीन अगदी वाढतच चाललेली आहे आणि सगळं काही आता छान घडत आहे. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं नक्की हे पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर अगदी लवकरच म्हणजे बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.